केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणीत मार्गाचे संस्थापक प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज सद्गुरु परमपूज्य दादासाहेब तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने त्रिवार मुजरा उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनी अतिशय रम्य पद्धतीनं ह्या गुरुचरित्राचं आख्यान आपण ऐकत आहोत। महाराज आपल्याला प्रत्येक क्षणागणिक प्रत्येक ओवीगणिक आपल्याला ज्ञान देत आपल्यामधील महाराजांचं अस्तित्व आपल्याला जाणवून द्यायचा प्रयत्न करत आहेत। जे काही महाराजांची आतमध्ये तेवत असलेली जी ज्योत आहे जो आत्मयाराम आहे त्या आत्मयारामाकडे जाण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत आहेत आणि प्रत्येक कथेच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान देते आहेत। आणि अशा प्रकारे आपण कालच्या अध्यायापर्यंत बघितलं महाराजांनी कशा प्रकारे गुप्त रूपामध्ये राहून कार्य करत आहेत आणि हे कार्य करत असताना येणाऱ्या जे कोणी दुःखित असतील त्या दुःखिताचे प्रश्नही सोडवून गुरु महात्म्य जे आहे गुरूंचं महत्व हे काय आहे हे प्रत्येकाला समजावून सांगत आहेत। आपण गुरुचरित्राचा पूर्वार्ध जेव्हा बघितला त्याच्यामध्ये ही गोष्ट पाहिली की गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायागणिक आपल्याला गुरूंचा महिमा जो आहे गुरु हे जे पद आहे या पदाचा महिमा जो आहे तो महिमा आपल्याला या गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायागणिक सांगण्यात येतो। गुरुचरित्रामध्ये महाराजांचं जरी आख्यान असलं तरी महाराजांच्या आख्यानाच्या माध्यमातून महाराजांनी गुरु आणि शिष्य हे नातं जे आहे हे वेळोवेळी आवर्जून अधोरेखित करून सांगितलेलं आहे आणि गुरुची सेवा का महत्वाची आहे ती कशी करायला हवी ते केल्याने काय प्राप्त होतं काय साध्य होतं या प्रत्येक गोष्टीचा उलगडा जो आहे तो महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे। कोणाला प्रेमाने सांगितलेला आहे कोणाला शासन करून सांगितलेला आहे आणि कोणाला दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेला आहे परंतु सर्वतोपरी महाराजांनी प्रत्येक भक्तावरती कृपा केलेली आहे हे संपूर्ण गुरुचरित्र पाहत असताना आपल्याला वेळोवेळी जाणवेल। गुरुचरित्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख झालाय ज्या ज्या पात्रांचा उल्लेख झालेला आहे तेवढं म्हणजे महाराजांचं चरित्र नाहीये। हे गुरुचरित्र म्हणजे महाराजांचा काही क्षणांचा कालावधी किंवा काही छोट्याशा लीलांचा उल्लेख असलेलं गुरुचरित्राचं आख्यान आहे परंतु महाराजांचा कार्यकाळामधल्या प्रत्येक गोष्टींचं लिखाण करायचं म्हणलं तर ती अगदी अशक्य असलेली गोष्ट आहे। त्यामुळे सिद्धमुनींनी सुद्धा निवडक ज्या गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून नामधारकाची गुरुभक्ती जी आहे ती वृद्धिंगत होत राहील अशा पद्धतीनं या कथा सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्याच प्रकारे नामधारकाप्रमाणे आपण सुद्धा अंतर्मुख होऊन महाराजांच्या आणखीन जवळ चाललेलो आहोत। आणि मग 17व्या अध्यायामध्ये नामधारक जे आहेत हे नामधारक सिद्धमुनींना जी एक विनंती करतायत 16व्या अध्यायाच्या शेवटीच नामधारकाने ही विनंती केली की महाराजांनी आता गुप्त रूपातनं कार्य करत आहेत आता पुढे काय झालं त्यांनी पुढे हे कायमस्वरूपी असेच गुप्त राहिले का आणखीन पुढे काही त्यांचं कार्य झालं त्याबद्दल तुम्ही मला कथन करावं किंवा सांगावं असा सिद्धमुनींना विनंती केली आणि ही विनंती ऐकून सिद्धमुनींना आणखीन भरून येतं आणि म्हणून ते म्हणतात ऐक शिष्या नाम करणे तू गुरुभक्त शिखामणे तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे की हे नामधारका तू अत्यंत श्रेष्ठ असा गुरुभक्त आहेस की ज्याला फक्त गुरूंच्याच लीलांची किंवा गुरुविषयीच्या गोष्टींचीच ओढ आहे तुला कुठलंही मागणं नाहीये तुझं आता ते जे दुःख तू घेऊन आला होतास तुझे जे प्रापंचिक जीवनातलं दुःख त्यासाठी तू महाराजांची भेट घ्यायची म्हणून निघाला होतास घरातून आता ते सगळंच मागं पडलंय आणि आता तुला गुरूंविषयी ओढ लागलेली आहे त्यामुळे तुझ्यासारखा शिष्य हा अद्वितीय आहे तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे
आणि त्यावरती उदाहरण देतात, पर्जन्य येता पुढारा, जैसा येतो सूचना वारा, सद्गुरु कृपा दैन्यहारा, ऐके श्री गुरुचरित्र. ज्या प्रकारे आता सध्या पाऊस पडतोय आपल्या सगळ्यांमध्ये, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय. तर पाऊस पडण्याच्या अगोदर ती मंद वारा वाहतो, थंड वारा जो आहे तो व्हायला लागतो. सगळं जे आसमान आहे ते ढगाळलेलं राहतं आणि वातावरण निर्मिती होते आणि आपण म्हणतो की कदाचित पाऊस पडणार आहे किंवा कुठेतरी पाऊस पडत असेल. तसंच ज्यावेळेला गुरुचरित्र वाचलं जातं, त्यावेळेला गुरुचरित्राचं वाचन म्हणजे तो मंद वारा आहे, की हे गुरुचरित्राचं अध्ययन केल्यामुळे, वाचन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर गुरुची कृपा तुमच्यावरती होणार आहे आणि तुमचं सगळं दुःख जे आहे, कुठल्याही प्रकारची समस्या आहे, शंका आहे, या प्रत्येकाचे निवारण महाराज करणार आहेत. हे म्हणजे गुरुचरित्र तुम्हाला ती बातमी घेऊन येतंय, की ज्या अर्थी तुमच्याकडनं हे गुरुचरित्र वाचलं जातंय, ऐकलं जातंय, त्या अर्थी महाराज तुमच्यावरती कृपा करणार आहेत. आणि त्यामुळे ही पूर्वार्धाची गोष्ट आहे, की आता थोड्याच वेळात गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवरती होणार आहे. आणि म्हणून आता हे सिद्धमुनी ते गुरुचरित्र आणखीन विस्ताराने त्या नामधारकाला सांगते आहेत. आणि हे सांगत असताना मग त्या ठिकाणी पुढं महाराजांचं कार्य कसं आहे, तर महाराज त्या वैजनाथ तीर्थक्षेत्रापासून महाराज आता पुढे पदभ्रमंती करत करत औदुंबर हे क्षेत्र जे आहे, जे आपल्या सांगलीमध्ये औदुंबर आहे, त्या ठिकाणी भिल्लवडी त्याचं नाव, तर त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य किंवा महाराज तिथपर्यंत आले. आणि महाराजांचा एक चातुर्मास जो आहे, 4 महिन्याचा जो कालावधी आहे, तर तो कालावधी महाराजांनी त्या औदुंबर तीर्थक्षेत्री घालवलेला आहे. त्या औदुंबर तीर्थक्षेत्रामध्ये भुवनेश्वरी देवी जी आहे, जे शक्तिपीठ आहे देवीचं, तर ह्या शक्तिपीठाचं पूर्वीपासून त्या ठिकाणी अस्तित्व आहे. आणि त्या शक्तिपीठामुळे महाराज त्या ठिकाणी येऊन वास्तव्याला आले, की या शक्तिपीठाच्या ठिकाणी अनेक सिद्धमुनींनी, अनेक योग्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. मातेचे आशीर्वाद घेतलेले आहेत. तर अशा ह्या सिद्ध असलेल्या ठिकाणी महाराज येथे झालेत किंवा त्या ठिकाणी महाराजांनी आगमन केलं आणि त्या ठिकाणीही महाराज गुप्त रूपाने राहिलेले आहेत. महाराजांनी कुठेही प्रकटीकरण केलं नाही. लोकांमध्ये जाऊन तिथं कुठलं लीला चमत्कार जे आहेत ते कुठल्याही प्रकारे दाखवलेले नाहीत. महाराज त्या किनाऱ्यावरतीच बसलेले आहेत. आणि त्याचा ऍड्रेस जो आहे, की कशा प्रकारे म्हणजे आता आत्ताच्या काळात आपण जसं म्हणतो, की सांगली कुठे आहे? तर इतक्या-इतक्या अंतरावर ते आहे. असं ज्यावेळेला आपण पत्ता सांगू शकतो, त्यावेळेला काही तसा पत्ता सांगण्याची प्रथा नव्हती किंवा तसं काही सांगता येणं सुद्धा अवघड आहे. कारण त्यावेळेला एवढा काही प्रवास जो आहे, तो काही प्रवास व्हायचा नाही. आणि म्हणून महाराज कुठे राहिलेले आहेत, तर त्याचं वर्णन जे आहे, ते त्या फार सुंदर केलेलं आहे. कृष्णावेणी तटाकासी म्हणजे कृष्णा नदी जी आहे, ती कृष्णाची नदी तिचा जो प्रवाह आहे, ते त्या जणू काही वेणीप्रमाणे किंवा एक छान सुंदर त्याचं वलय आहे किंवा वळण आहे. तर त्या कृष्णेच्या तीरावरती कृष्णावेणी तटाकासी, तटाकाचा अर्थ आपण काल परवाच्या दिवशी पाहिला. तटाक म्हणजे किनारा किंवा काठ. तर कृष्णेच्या काठावरती भुवनेश्वरी देवी पश्चिमेला आहे. अशा ठिकाणी औदुंबर वृक्षापासी राहिले श्री गुरु परियेसा, की औदुंबर या वृक्षाच्या खाली महाराज त्या ठिकाणी वास्तव्याला थांबलेले आहेत किंवा त्या ठिकाणी महाराजांनी संपूर्ण चातुर्मासाचा 4 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी घालवलेला आहे. गौप्य रूपे असती गुरु, ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू चातुर्मासे येणेपरी. अतिशय मोठं असं अनुष्ठान महाराजांनी त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. धुरंधरू म्हणजे मोठं किंवा अधिक कालावधीचं किंवा जास्ती तीव्र अशा पद्धतीचा चातुर्मास जो आहे, तो महाराज त्या ठिकाणी करत आहेत. आणि त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलंय. सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट महिमा वाढला. की ते पूर्वीपासून त्या भुवनेश्वरी देवीच्या त्या ठिकाणी असल्यामुळे ते शक्तिपीठ आहे. तर त्या ठिकाणी असल्यामुळे ते पूर्वीपासून अनेक सिद्धयोग्यांचं ते त्या ठिकाणचं स्थान आहे. अनेक योग्यांनी त्या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेली आहे. अशा ठिकाणी महाराज ज्यावेळेला आलेले आहेत, त्यानंतर औदुंबर क्षेत्राचा, त्या ठिकाणाचा महिमा जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे आजही दत्तधामांमध्ये हा औदुंबराचा उल्लेख वेळोवेळी येतो आणि प्रत्येक दत्तभक्त जो आहे तो अतिशय भक्तिपूर्वक त्या औदुंबराच्या ठिकाणी जाऊन महाराजांचं स्मरण, चिंतन आणि त्या ठिकाणी दर्शनही घेतो. तर हे महाराजांच्या त्या ठिकाणी वास्तव्यामुळं 4 महिन्याचं वास्तव्य महाराजांनी त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे ते पावन झालेलं आहे. आणि महाराजांचं हे गुप्त रूपाने कार्य चालू असताना एके दिवशी गोष्ट अशी घडली आणि ते सिद्धमुनी आता कथा सांगते झालेत. ते म्हणतात की कोल्हापूर गाव वेद संपन्न असा ब्राह्मण होता, अतिशय हुशार, ज्याला वेदांचं ज्ञान आहे, दशग्रंथी ब्राह्मण असा तो ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता. त्याचं कुटुंब होतं व्यवस्थित आणि त्या कुटुंबाला
त्या कुटुंबाला एक मुलगा झाला आणि तो मुलगा जो आहे तो मंदगती म्हणजे थोडक्यात आपण निर्बुद्ध असा जो मुलगा त्यांना त्या ठिकाणी झाला. अनेक प्रकारचं त्याचं आचरण त्या ब्राह्मणाचं होतं ते अतिशय अ, जे काही नियमाला धरून होतं, शास्त्राला धरून असं त्याचं आचरण होतं. परंतु कर्मयोगाने जे काही त्याच्या कर्माची फळं असतील, त्या कर्मयोगाने त्याला मतिमंद असा मुलगा त्या ठिकाणी त्या दोघांना झालेला आहे. आणि त्या मतिमंद मुलाच्या येण्याने म्हणा, त्याच्या दुःखाने म्हणा किंवा वार्धक्याने म्हणा, तर ते दोघंही आई-वडील त्या मुलाचे जे आहेत ते मृत झाले. त्यांचं मरण त्या ठिकाणी झालं. आता हा एकटाच मुलगा गावामध्ये मतिमंद अशा स्वरूपात वाढत होता. परंतु ह्या वडिलांची जी ख्याती होती, ते वेदशास्त्र संपन्न होते. अतिशय ऋग्वेदाचं त्यांचं काय म्हणूया आपण अधिकार होता. ऋग्वेदी होते ते. त्यामुळे त्या गावातला असलेल्या त्यांचा जो पद आहे, त्या पदाला धरून समाजातल्या लोकांनी, गावातल्या लोकांनी त्या मुलाला सहानुभूती दाखवली आणि तो मुलाची वाढ करून त्याचं पालन-पोषण करण्याचा प्रयत्न केला आणि साधारण वयवर्ष 7 झाल्यानंतर 8वं वर्ष लागल्यानंतर शास्त्रानुसार याची मुंज करावी. किमान मुंजीनंतर गायत्री मंत्राचा उपदेश झाल्यानंतर तरी याला ज्ञान येईल आणि किमान 4 गोष्टी हा शिकेल आणि ह्याचा स्वतःचा चरितार्थ चालवू शकेल, अशी त्या लोकांना एक आशा होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्याचा व्रतबंध जो आहे, तो कुळाचार त्या ठिकाणी संपन्न केला. परंतु हे सगळं करून सुद्धा त्याला काहीही करता येत नव्हतं. ना त्याला गायत्री मंत्र म्हणता येतंय, ना त्याला संध्या जी आहे ती संध्या म्हणता येतेय. त्यामुळे वेद आणि उपनिषद ह्यांचं मंत्र म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे सगळे गावातली लोकं जी आहेत ते त्याची निंदा करायला लागली, की "काय तुझं हे जीणं आहे?" आणि बिचारा तो जो मुलगा असतो तो त्याला काही कळत नाही, की आपण एकतर असे आहोत, काय करावं ते माहीत नाही, कसं मला ज्ञान मिळेल ते माहीत नाही आणि म्हणून ते स तो सगळ्या लोकांना विनंती करतो, की तुम्ही मला सांगा मी काय करू म्हणजे मला ज्ञान होईल. परंतु ते सगळे म्हणतात, की "नये स्नान संध्या तयासी, गायत्री मंत्र परी वेद कैचा मूर्खासी, पशु समान झाला असे." की तू जनावराप्रमाणे काही उपयोग नाही तुझं. खायचं, प्यायचं आणि बसायचं. याच्या पलीकडे तुझ्या आयुष्यात काही होत नाही. म्हणून तो अतिशय दुःखी असतो, की काय करावं? सगळी लोकं जी आहेत ती त्याची निंदा नालस्ती करत असतात, की "अरे तुझ्या आई-वडिलांची ख्याती बघ, कसा त्यांच्या पोटी जन्माला आलायस. त्यांनी एवढं जे काही कमवलं ते सगळं तू मातीमोल केलेलं आहेस." अशा प्रकारे "तया ग्रामीचे द्विजजन, निंदा करीती आपण, विप्रकुळी जन्मून विद्या न येत तुझं लागे." ब्राह्मण कुळामध्ये तू जन्म घेऊन तुला काहीही विद्या येत नाही, गायत्री मंत्र म्हणता येत नाही. तुझे जे वडील आहेत ते अतिशय वेदसंपन्न होते आणि त्यांच्या पोटी तू असा उभसलास. दगडासमान काही उपयोग नाही तुझा. डोकं म्हणजे बधीर तुझं डोकं आहे. असं दगडासमान तू उपजलेला आहेस. जळो तुझे जिणे, पित्याच्या नावा आणिले उणे, पोट बांधुनी पाषाणे, बावी तळी रिघेनासी. की तुझं जीणं जे आहे, जगणं जे आहे ते जळून जावं, काही उपयोग नाही या जगण्याचा. व्यर्थ आहे तुझं जीणं. यापेक्षा पोटाला दगड बांधून विहिरीमध्ये उडी मारून टाकली असतीस. असं त्याला इतक्या निकृष्ट दर्जाच्या शब्दांनी त्याची अवहेलना करतात, त्याचा अपमान करतात. "जन्मोनिया संसारी वृथा झालासी सुकरापरी, तुझ गती यमपुरी आचारही नका." मग तुझं हे जे काही आचरण आहे, त्या आचरणाने तुला यमराजाच्याच दरबारात जावं लागणार आहे. काही उपयोग होणार नाही. तुझी कीर्ती किंवा तुझी उन्नती जी आहे, सद्गती तुला काही लाभणार नाही. असं खूप साऱ्या वाईट-वाईट शब्दांनी त्याचं वर्णनही ग्रंथकर्ते करतात. परंतु इतक्या वाईट अवहेलना त्यांची करतात. त्याला खूप दुःख होतं, की काय आपण आपल्या आयुष्यात जगून उपयोगच काय? असं म्हणून एका दिवशी संध्याकाळी तो गावातनं निघतो कोल्हापूरवरनं आणि हे जे भिल्लवडी गाव आहे, ह्या भिल्लवडी गावापाशी येतो तिथे आणि रात्रीच्या वेळेला तिथं पोहोचतो. रात्रभर बिचारा उपाशी राहतो तिथं. त्याला काय करावं सुचत नाही. कुठले स्नान-संध्या जे काही उपचार आहे त्याची मुंज झाली आहे. ते काहीही करायला तयार नाही. त्याचा कोवळा 8 वर्षाचा मुलगा आहे. विचार करा आपण. आई-वडील नाहीयेत. लोकांनी समाजाने त्यांना हिणवलेलं आहे, अपमानित केलेलं आहे. असा बिचारा मुलगा व्यथित होऊन त्या कोल्हापूर गावापासून औदुंबर त्या ठिकाणी तिथपर्यंत येतो आणि रात्रभर तसाच उपाशी राहतो. सकाळी त्याला दिसतं, की इथे देवीचं मंदिर आहे, भुवनेश्वरी देवीचं आणि त्या भुवनेश्वरी देवीच्या मंदिराच्या तिथं बाहेर बसून आता मतिमंद मुलगा आपल्याकडे आपण कशी प्रकारचे त्याला वागणूक देतो, तसं त्याही वेळेच्या लोकांनी कदाचित त्याला मंदिरात येऊन दिलं नसेल. म्हणून तो मंदिराच्या उंबरठ्यावरती बाहेरच तसा बसून राहतो आणि निश्चय करतो मनाशी, की काय असेल ते देवीने मला इथे दृष्टांत देऊन सांगावं, की मी काय करावं म्हणजे मला विद्या येईल. असा मनाशी निश्चय केलेला असतो त्याने, की मी मागच्या जन्मांमध्ये मला जे काही ज्ञान असेल, हे ज्ञान मी लोकांना वाटलं नसेल आणि म्हणून मी असा मंदमती झालो असेल.
जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, नये विद्या याची कारण काय करू म्हणत असे. की मी मागच्या जन्मात आता नाही दिली विद्या म्हणून मी असं झालेलं आहे. पण आता करू काय? या जन्माचं करू काय? असं म्हणून तो स्वतःला दोष देत असतो, हिणवत असतो, स्वतःचीच निंदा करत असतो, की आपलं जीणं हे व्यर्थ आहे. एवढ्याशा लहान मुलाला बघा एवढं ज्ञान आहे. मनामधून हे सगळं चाललेलं आहे. आणि असं म्हणून तो त्या देवीच्या ठिकाणी अतिशय निश्चयाने त्या देवीच्या ठिकाणी करतो, की जोपर्यंत मला देवीचा दृष्टांत होत नाही, स्वप्नामध्ये मला मार्गदर्शन होत नाही, की मी काय करावं, तोपर्यंत मी अन्न-पाणी काही घेणार नाही. असा 3 दिवस त्या ठिकाणी पडून राहतो. कुठलंही त्याला स्वप्नामध्ये काही दृष्टांत होत नाही, काही नाही. त्याला प्रचंड राग येतो. बघा साधारण ज्याच्या मेंदूवरती ताबा नसतो, असा माणूस काही करायला मोकळा असतो. त्याला काही कळत नाही आपण काय करतोय. आणि हे 3 दिवस असं झाल्यामुळे तो आणखीन व्यथित होतो, त्रस्त होतो, की देव सुद्धा माझं ऐकायला तयार नाही. मी काय करावं? आणि असं म्हणून तो देवीच्या समोर एक तिथलं शस्त्र घेतो, जवळपास जे काही त्याला मिळेल आणि स्वतःची जीभ कापून टाकतो. 8 वर्षाचं कोवळं पोर आहे. आणि त्यांनी हातामध्ये ते धारदार शस्त्र घेऊन त्या देवीच्या समोर जीभ कापून टाकली, की आता जर तू मला मार्गदर्शन केलं नाही, मी काय करावं, कशाप्रकारे मला ज्ञान होईल, हे जर तू मला सांगितलं नाहीस, तर आता ह्याच्या पुढची स्टेप माझं मी मुंडकं उडवून टाकेल. मग तू बघ आता तुला काय करायचं. असं म्हणून अतिशय निर्धाराने कारण इतका अपमानित झालेला असतो. 7 वर्ष रोज लोकांचे टोमणे ऐकून जे काही त्रास आणि तुझे आई-वडील असे होते आणि तू असा काय, कितीतरी त्याला ऐकावं लागलं असेल. छोटंसं बाळाला एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याची मनस्थिती एवढी नसते कधी. त्यामुळे तो आता इतका व्यथित झालाय, की आता त्यांनी स्वतःची जीभ कापली. जीभ कापल्यानंतर नुसतं रक्तबंबाळ सगळं रक्त सांडतं तिथं पायरीवरती. त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये ती वेदना घेऊन तो तसाच तिथं धडपडत राहतो. अन्न-पाणी नाही घेतलेलं त्याने. निश्चय केलेला आहे त्याने, पक्का निश्चय. काहीही झालं तरी चालेल, पण आता मला ह्यातनं एक तर मार्ग मिळाला पाहिजे, नाहीतर मी माझा जीव सुद्धा देऊन टाकेल. आणि एवढं सगळं त्याचा तो निश्चय असल्यामुळे त्या दिवशी त्याला रात्री ती भुवनेश्वरी माता जी आहे ती त्याच्या स्वप्नामध्ये येते, की "अरे, तू माझ्यावरती का राग-राग करतोयस? हे करण्यापेक्षा एक काम कर, नदीच्या पलीकडच्या तीरावरती वृक्षाच्या छायेखाली एक यतिराज बसलेले आहेत. ते साक्षात परमेश्वर आहे. तू त्यांच्याकडे जा, ते नक्की तुला ज्ञान देतील." असा त्याला दृष्टांत होतो आणि हा दृष्टांत झाल्यानंतर देवी त्या ठिकाणी गुप्त होते. ताबडतोब ह्याला जाग येते आणि ते देवीचे बोल आठवतात. तो तसाच त्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला जी काही वेदना होती त्या वेदनेची सुद्धा आता जाणीव नाही. आणि तो धावत सुटलाय त्या नदीच्या तीरावरनं, त्या नदीच्या पात्रामध्ये धावत सुटलेला आहे, की मला आता पलीकडच्या तीरावरती जायचंय. आणि तो धावत येतो आणि औदुंबराच्या खाली महाराज तिथं ध्यानस्थ बसलेले असतात आणि तो धावत येऊन महाराजांचे चरण धरतो. ते चरण इतक्या प्रेमाने धरतो, कारण त्याला आता माहिती की हाच एक वेळ आपल्याकडे पर्याय आहे. दुसरं काही नाही आणि हे देवीने साक्षात आपल्याला येऊन सांगितलेलं आहे. देवीने त्याला सांगितलेलं असतं, की "तू त्या ठिकाणी जा, तुझी इच्छा त्या ठिकाणी नक्की पूर्ण होईल." निघाला विप्र त्वरित, पळत गेला प्रवाहात, सादर लक्षिताची तेथ, देखता झाला श्री गुरुसे. प्रचंड धावत वेगत त्या नदीच्या पात्रातून पळत गेलेला आहे. त्याने विचार नाही केला. हे नदीचं पात्र आहे. मग आता कसं जाऊ? मग होडीमधून जाऊ का आणखीन कसं नाही? कशाचाही विचार नाही. त्याला फक्त एवढंच जायचंय, की त्या पलीकडच्या तीरावरती जायचंय आणि जे कोणी त्या औदुंबराच्या खाली बसलेलं आहे, त्यांचे आपल्याला पाय धरायचे, तेच आपला उद्धार करणार आहेत. तर त्या आवेशामध्ये तो त्या पात्रावरनं पळत त्या ठिकाणी गेलेला आहे आणि ज्यावेळेला त्यांनी महाराजांना बघितलं, चरणावरी ठेवूनिया माथा, अत्यंत स्तोत्र झाला करिता, श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासित तयवेळी. आता विचार करा बरं, असं का म्हटलं असेल? अत्यंत स्तोत्र झाला करिता, त्याने जीभ कापली म्हणजे तो स्तोत्र म्हणू शकतो का? तो मंदमती मुलगा आहे. जर त्याला स्तोत्र म्हणता आलं असतं तर कशाला आला असता इथपर्यंत? त्यामुळे मतिमंद असा असलेला मुलगा आहे. जीभ कापलेली आहे, तरी ग्रंथकर्ते काय म्हणतायत? अत्यंत स्तोत्र झाला करिता. आपण ते परवाच्या अध्यायामध्ये हे बघितलं होतं. शब्दाविन कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हा असा संवाद आहे. आता तो जिभेनी शब्द नाही व्यक्त करत आहे. तो मतिमंद आहे. तो मनातून हे सगळं महाराजांशी बोलतो आहे. कारण मनाला तर कुठलंच व्यंग नाहीये.
आणि तो मनाने की महाराज आता तुम्हीच आहात आणि तुमच्या चरणाशी मी आलेलो आहोत. तुम्ही किती महान आहात. जे काही त्याला गोडवे गायचे असतील, ते मनातून त्यांनी गोडवे गायलेले आहेत. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे ग्रंथकर्त्यांनी, अत्यंत स्तोत्र झाला करिता. अत्यंत प्रेमभराने महाराजांची स्तुती केलेली आहे त्या मुलाने. एवढ्याशा मुलाला ही मात्र नक्की माहिती आहे, की स्तुती कशी करायची, भगवंत कसा प्रसन्न होतो. त्यामुळे व्यंग शरीराला असू शकतं, व्यंग मनाला नाही. मनाची ताकद मोठी आहे. आणि याच मनाच्या ताकदीवरती बिचारा 3 दिवस अनोशापोटी होता. त्या स्वतःची जीभही कापली. ते रक्त, ते दुःख, ते वेदना सगळी सहन केली. केवळ मनाची ताकद, निश्चय पक्का आहे. निश्चय पक्का असल्यामुळे त्याला ह्या गोष्टींचं भान राहिलं नाही. त्या पात्रामधून सुद्धा पळत आला. आणि हे सगळं ते बघितल्यानंतर महाराज डोळे उघडतात. महाराज अंतर्यामी आहेत. महाराजांना समजते ह्याची पार्श्वभूमी काय. आणि महाराजांनी काय म्हटलंय, श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासित तयवेळी. सगळ्यात पहिलं आश्वस्त केलेलं आहे त्याला, की काही काळजी करू नको बाळा, तू योग्य ठिकाणी आलेला आहेस. आता हे महाराजांनी कसं सांगितलं असेल? हाही संवाद शब्दाविनाचा आहे. कारण मतिमंद मुलाला हे शब्दांचे जे भाग आहेत, शब्दांचं जे सामर्थ्य आहे, व्याकरण आहे, हे व्याकरणही त्यांनी शिकलेलं नाही. त्या मतिमंद आहे. त्यामुळे जसं महाराजांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला असेल, त्या मुलालाही कळलं असेल, की आता आपण योग्य ठिकाणी पोहोचलेलो आहोत. याला म्हणतात शब्दाविण भाषा. आणि महाराजांनी काय केलं, श्री गुरुमूर्ती संतोषती माथा हस्त ठेविती, ज्ञान झाले तया प्राप्ती, जिव्हा आली तत्काळी कळ. त्या क्षणी महाराजांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. हात ठेवता क्षणी त्याला सर्व विद्यांचं ज्ञान झालं आणि त्याला पुन्हा त्याची जीभ प्राप्त झालेली आहे. काय महाराजांची लीला वर्णावी. किती एका क्षणभरात महाराजांनी त्याला ज्ञानही दिलं आणि त्याची गेलेली जिव्हाही त्याला परत दिली. महाराज एकाच वेळेला डॉक्टरही झाले, एकाच वेळेला महाराज शिक्षकही झाले. हे असतात गुरु. किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. कुठं त्यांना वेळ लागलेला आहे देण्यासाठी? अजिबात नाही लागला. तो तर मुलगा आत्ता क्षणभरापूर्वी महाराजांची भेट झाली त्याची. असं नाहीये की खूप दिवसापासून महाराजांच्या सेवेत आहे. आत्ता क्षणभरापूर्वी भेट झाली आहे. बिचारा मुका आहे, बोलता पण येणार नाही, जीभ कापलेली आहे, दुःख आहे, रक्तबंबाळ आहे, मतिबंद आहे. म्हणजे त्याला कुठलंही ज्ञान सुद्धा नाही, कसं कसं वागावं, कसं बोलावं, कुठलंही भान नाहीये. अशावरती महाराजांनी किती क्षणभरात कृपा केलेली आहे. आणि म्हणून महाराज भक्तवत्सल जे आहेत, ते भक्तवत्सल याचसाठी आहेत. पण भक्त ही व्याख्या फार महत्वाची आहे. जैसा मानस सरोवर वायस जाय परियेस, तो होय राजहंस तैसे झाले विप्राते. जसं मानसरोवरामध्ये एखादा जर कावळा जर गेला, तर तो कावळा तिथलं स्नान केल्यानंतर राजहंसाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होतो. असं जे तीर्थाचं महात्म्य आहे, तसं जो भक्त कसाही वेडा, गबाळा, निर्बुद्ध कशाही प्रकारचा असेल, कितीही पापी असेल, पण तो जर महाराजांच्या चरणाशी लीन झाला, तर तो सुद्धा सर्व विद्यांची प्राप्ती त्याला होते. असं ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. चिंतामणी संपर्केसी सुवर्णत्व येई लोहासी, मृत्तिका पडता जांबुनदासी, सुवर्ण जेवी होय ऐका. ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंड लोखंड राहत नाही, तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. त्याच प्रकारे महाराजांच्या सानिध्यात आलेला व्यक्ती हा पूर्णतः बदलून जातो. हे महाराजांचं सामर्थ्य आहे. हे महाराजांचं गुणगान या ठिकाणी ग्रंथकर्ते व्यक्त करत आहेत. तैसे तया ब्राह्मणासी स्पर्शता श्री गुरुचरणांसी, आली सकळ विद्या द्यासी, वेदशास्त्र तर्क भाष्य. सगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून सिद्धमुनी असं म्हणतात, सिद्ध म्हणे नामधारका, सिद्ध म्हणे नामधारका, श्री गुरु महिमा ऐकानिका, जे जे स्थानी वास देखा, तेथे महिमा ऐसी तसे. की महाराजांचं हे महिमा जी आहे, ही ख्याती जी आहे ती ऐकत जा. महाराज जिथे जिथे गेलेले आहेत, तिथे तिथे महाराजांच्या हे अशाच प्रकारे लिहिल्या आहेत, ज्या अगम्य आहेत, ज्या बुद्धीला न कळणाऱ्या आहेत, न समजणाऱ्या आहेत. तर्कबुद्धी आपली पूर्ण तिथं गहाण पडून जाईल, की हे कसं झालं, एका क्षणात त्याला जीभ कशी येऊ शकेल, एका क्षणात त्याला सगळं ज्ञान कसं प्राप्त होऊ शकेल. आपली बुद्धी जिथं थंड पडते, अशा महाराजांच्या लीला जिथे जिथे महाराज जातात त्या त्या ठिकाणी घडतायत. आणि म्हणून हे गुरुमहिमांचं जे आहे ते तू एकचित्ताने ऐक. म्हणून ही सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर, ऐकदा होय मनोहर सकळा भेष्टे साधती. आणि म्हणून हे गंगाधर सरस्वती जे आहेत ते गुरुचरित्राचा विस्तार करून आपल्या सर्वांना गुरूंची महती सांगत आहेत. आणि अतिशय आनंद आपल्याला हे देणार हे गुरुचरित्र आहे. म्हणून आपल्या सर्व दुःखांचा क्षय करणारं
आणि आपल्याला आनंद देणारं असं हे गुरुचरित्र अध्याय गणिक पुढे वाढत जाणार आहे, असं हे आपल्याला नामधारक जे आहेत गंगाधर सरस्वती गंगाधर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा अध्याय संपन्न झालेला आहे. बघायला गेलं तर गोष्ट खूप छोटीशी आहे. अध्याय वाचताना अगदी 35-40 श्लोक आहेत. पण यातलं काही महत्वाचे जे श्लोक आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी थोडक्यामध्ये. पहिली गोष्ट जी आहे ती महाराजांना त्यांनी जे विचारलं, की महाराज असे गुप्त का राहतात? मग गुप्त राहिल्यानंतर महाराज स्वतः जगद्गुरु आहेत. ते स्वतः तप का करतात? हे चातुर्मास, हे सगळे नियम जे आहेत. महाराज भिक्षा का मागायला जातात? असे प्रश्न जे आहेत, असे प्रश्न त्या नामधारकांनी, सरस्वती गंगाधरांनी सिद्धमुनींना विचारले आहेत आणि त्याची उत्तरं जी आहेत ती अतिशय ज्ञानपूर्वक सिद्धमुनींनी आपल्याला सांगितलेली आहेत. ती आपण थोडीशी या ठिकाणी बघूया. ऐकोनी सिद्धाचे वचना, नामधारक करी नमना, श्री गुरु परमात्मा जाणा, का राहिले गौप्य रूपे. साक्षात परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी गौप्य रूपाने का राहिला? काय त्यासी तपोद्देश. त्या परमात्म्याने तप करण्याचा उद्देश काय आहे? तो तर परमात्मा आहे, त्याला हे सगळं करण्याची आवश्यकताच नाही. भिक्षा मागणे काय हर्ष. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवठा करणारा, सगळ्या विश्वाची भूक भागवणारा तो परमात्मा आहे. त्याला भिक्षा मागण्यामध्ये कसला आनंद होतो? या हा संदेह माझ्या मानसी, याते निवारी दातारा. आणि अशी माझ्या मनामध्ये शंका आहे, कृपा करून याचं तुम्ही निरसन करावं. त्यावेळेस सिद्धमुनींनी जे उत्तर दिलंय ते आता ऐकूया. ऐक शिष्या नामधारका, भिक्षा मागणे पिनाका, आणिक सांगेन ऐका दत्तात्रय गुरुमूर्तीचे. की मी तुला आता सांगतो की दत्त महाराज हे भिक्षा का मागतात आणि ते का तपश्चर्या करतात किंवा तप करतात, वेगवेगळ्या तीर्थयात्रांना का फिरतात, ह्याचं मी तुला आता उत्तर देतो. कृपा सागर दत्तात्रय मूर्ती. हे दत्त महाराज जे आहेत हे साक्षात कृपेचा सागर आहेत. अथांग भरलेली त्यांच्याकडे कृपा. तुम्ही प्रत्येक त्या सागरातला एक थेंब जरी काढला तरी तुम्हाला कृपाच मिळणार आहे. त्या सागरातली एक बादलीभर पाणी उचला, तुम्हाला कृपाच मिळणार आहे. त्या सागरामध्ये डुंबायला जा, कृपाच मिळणार आहे. असा कृपेने भरलेला हा अथांग महासागर हे दत्त महाराज आहेत. दत्त महाराज स्मर्तृगामी आहेत. स्मरण करता क्षणी धावून येणारा असं हे दैवत आहे. असे कृपा सागरू दत्तात्रय मूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती, भक्तजना अनुग्रहार्थी तीर्थयात्रेसे हिंडती. आणि असे हे कृपा सागर असलेले दत्त महाराज हे आपल्याला भिक्षुक रूपामध्ये दिसत आहेत. खाली पितांबर नेसलेलं आहे, हातामध्ये झोळी आहे आणि ही कमंडलू आहे आणि ते सगळ्या भारत भ्रमंती करत आहेत. आपल्याला दिसताना कसे दिसतायत? हा कृपा सागर जो आहे तो कसा दिसतोय आपल्याला? भिक्षुकाच्या रूपामध्ये. भिक्षुक म्हणजे याचक, मागणारा. अशा रूपामध्ये आपल्याला महाराजांनी हे दर्शन दिलेलं आहे. आणि का असं घेतलंय? तर भक्तजना अनुग्रहार्थी, की जे त्या परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून आहेत. कुठल्याही परमेश्वराचं रूप असं काही नाही. आपण कोणी गणपतीला बसतं, कोणी देवीला बसतं, कोणी शेगावच्या गजानन महाराजांना म्हणतील, कोणी साईबाबांना म्हणतील, कोणी स्वामी महाराजांना म्हणतील, कोणी आणखीन तिसरं रूप धरत असेल. हे सगळेच जण हे परमेश्वराचेच भक्त आहेत. आणि अशा भक्तजनांना अनुग्रह करण्यासाठी, म्हणजे त्यांना उपदेश करण्यासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी म्हणून महाराज तीर्थयात्रेसी हिंडती. म्हणून वेगवेगळ्या तीर्थयात्रेला महाराज का जातात? की या तीर्थयात्रेच्या निमित्ताने हे जे सगळे भक्त आहेत, परमेश्वरावरती श्रद्धा ठेवणारी लोक आहेत, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम महाराज या तीर्थयात्रेच्या निमित्ताने करत आहेत. आणि म्हणून महाराज तीर्थयात्रा करतात. दुसरं महत्वाचं कारण, हे पहिली झालं की ह्या निमित्तानं महाराज प्रत्येक त्याच्या भक्तांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. भक्तजन उद्धारार्थ तीर्थे हिंड श्री गुरुनाथ, गौप्य भावया कारणार्थ समस्त येऊनी मागती. काल आपण बघितलं महाराज का गुप्त होतात? कारण लोकांची मग रांगच लागते. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं हे दुःख निवारा, माझं ते दुःख निवारा, हे सतत चालू आहे. म्हणून काही वेळेला महाराज गौप्य रूप सुद्धा धारण करतायत आणि भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी. कोणाची काय इच्छा असते माहिती नाही. एखाद्याला वाटतं महाराजांनी मला दर्शन द्यावं, एखाद्याला वाटतं महाराजांचा प्रसाद मला मिळावा, एखाद्याला आणखीन काही तिसरं वाटतं की आज ह्या क्षणी हे मला मिळावं. असे प्रत्येकाची इच्छा जी असते, ह्या प्रत्येकाचा ते इच्छा पूर्ती करून त्याचा उद्धार करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करून, त्याची उन्नती करून, त्याला मोक्ष प्रदान करण्यासाठी
महाराज वेगवेगळ्या तीर्थांवरती हिंडत आहेत, कारण ह्या वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सिद्ध मुनी योगी जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु ते त्या ठिकाणी असतात. ते त्या ठिकाणी असतात. माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्या आजूबाजूला या सगळ्या प्रकारच्या शक्ती ह्या वास करत असतात. म्हणून सदैव सावध राहावे, हे आपल्या सगळ्या संत मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे, की बोलताना आपण विचार करून बोला. मनातून विचार करताना विचार करा, की आपण काय विचार करतोय. कारण हे ऐकणारा कोणतरी आहे आणि त्याला तथास्तु म्हणणारा सुद्धा कोणीतरी आहे. भक्तजन उद्धारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ, गौप्य व्हावा या कारणार्थ समस्त येऊनी मागती. लपविता दिनकरासी, बघा, लपविता दिनकरासी, केवी लपे तेज राशी, कस्तुरी ठेविता गौप्यसी, सुगंध केवी गौप्य होय. किती हा नाटकीपणा आहे महाराजांचा, की सूर्याला जर आपण झाकून ठेवलं म्हणून काही त्याचं तेज बाहेर प्रकटण्याचं राहणार आहे का? तुम्ही किती त्याला झाकण्याचा प्रयत्न करा, ते तेज आहे, ते लपून राहू शकत नाही. कस्तुरी ठेविता गौप्यसी, सुगंध केवी गौप्य होय. तुम्ही जरी कस्तुरी जी आहे ती लपवून ठेवली म्हणून काही त्याचा सुगंध यायचा राहणार आहे का? तसं महाराज जरी गोप्य रूपामध्ये असले तरी त्यांची जी लीला आहे, त्यांचं ख्याती जी आहे ती काही पसरण्याचं राहणार आहे का? लोकांना पर्यंत महाराज हे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आले. त्यामुळे त्या त्या भक्ताला त्याच्या पात्रतेनुसार महाराज त्याला दर्शन देणार, त्याचा उद्धार करणारच आहेत. आणिक सांगेन तुझ प्रती, आणखीन तुला जे सांगतोय ते ऐक. कल्पवृक्ष जेवी जगती, जेथी राहे ते अक्षती, कल्पिले फल देतेसे. की कल्पवृक्ष जो आहे तो ज्या ठिकाणी धरणीमध्ये तयार होतो किंवा धरणीमध्ये प्रकट होतो, त्याच्या खाली बसून जे काही मागाल ते तुम्हाला तो देत असतो. तो कुठे उगवला ह्याला काही महत्व नाही. तो जिथेही उगवला असेल त्या ठिकाणी तो तुम्हाला फक्त देतच राहतो, त्याला घ्यायचं माहितीच नाही. तसा हा कृपेचा जो सागर आहे, साक्षात दत्तात्रय जो आहे, तो जिथं जाणार आहे तिथं तो फक्त देतच राहणार आहे आणि म्हणून त्याचं नाव दत्त आहे. बघा किती उपमा दिली आहे महाराजांना. एक कल्पवृक्षाची उपमा दिली. आता शेवटी आपण माणसं आहोत. आपण कितीही अगदी उच्च विचार करायचा जरी ठरवलं, अगदी मोठ्यातली मोठी उपमा द्यायची म्हणली, तरी आपल्यासारखे पामर आपण अशीच उपमा देऊ शकतो. आणि म्हणून महाराजांचं शब्दांमध्ये वर्णन करणं हे अशक्य आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात सर्वोच्च उपमा ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, की अगदी सूर्याला जरी झाकलं आपण तरी सूर्याचं तेज काही कमी होत नाही किंवा ते तेज दिसण्याचं राहत नाही. उपमा कुठली आहे? सूर्याची. कारण आपल्याला माहित असलेल्या सूर्यापेक्षा जास्ती तेजपुंज या जगात काही नाही. कस्तुरीची उपमा दिलेली आहे, की कस्तुरीपेक्षा अधिक भव्य किंवा अधिक काहीतरी सुगंधित असण्याचं आपल्याला काही परिचित नाही. म्हणून कस्तुरीची उपमा दिलेली आहे, की कस्तुरी जरी झाकून ठेवली तरी त्याचा सुगंध येणं राहणार आहे का? तिसरी उपमा कल्पवृक्षाची दिली आहे, की कल्पवृक्ष जर जिथे असेल त्या ठिकाणी तो इच्छा प्रदानच करणार. तुमची ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणार. महाराजांनी ह्याच्या पलीकडे आणखीन काय उपमा देणार आहोत आपण? आपलं शब्द सामर्थ्य इथपर्यंतच आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या उपमांच्या माध्यमातून की सांगायचं आहे, की महाराजांची उंची जी आहे, महाराजांची भव्यता जी आहे ती किती मोठी आहे. आणि म्हणून कायम लक्षात ठेवा, आपण ज्या स्वामी महाराजांच्या सेवेत आहोत, ज्या दत्त महाराजांच्या सेवेत आहोत, ही साधी-सुधी गोष्ट नाही. प्रत्येक क्षणाला मनाला ही जाणीव करून द्या, आपण खूप मोठ्या शक्तीच्या सोबत आहोत. ही शक्ती एवढी सामर्थ्यवान आहे, की एका क्षणात तुम्हाला नराचा नारायण करू शकते. क्षणभरामध्ये तुम्हाला जे जे हवंय ते सगळं देऊ शकते. तुम्हाला कुबेराचा खजिना आणून देऊ शकते. अश्विनी कुमाराचं वैद्य देऊ शकते. तुमचे सगळे आजार एका क्षणात घालवू शकते. एवढं सामर्थ्य असलेली शक्ती ही आपल्या सोबत आहे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. पण ती कळली पाहिजे. आपल्या अंतरेमध्ये वसलेली ही स्वामी शक्ती कळली पाहिजे, तर मनातली भीती जाईल. आपण त्या स्वामी शक्तीला बाहेर कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून आपल्याला असं वाटतंय, कारण मी एका ठिकाणी आहे आणि अन्य एखादा माझा मित्र जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी आहे, तर मी फक्त त्या मित्राविषयी कल्पना करू शकेल, की तो मित्र माझ्याविषयी चांगलीच भावना ठेवत असेल. एक उदाहरण देतो. एक छोटासा बॉक्स आहे, खोकं आहे आणि त्या खोक्यामध्ये एका मांजरीला ठेवलेलं आहे आणि खोकं बंद केलं आणि तिथे 2 व्यक्तींना उभं केलं. कदाचित तुम्ही ती व्यक्ती आहात आणि तुम्हाला विचारलं, या खोक्यामधली मांजर जिवंत आहे का मेली आहे ते सांगा. आपण काय सांगू? कदाचित जिवंत असेल, कदाचित मेलेलीही असेल, काही असू शकतं, नाही सांगू शकत. मग तुम्ही म्हणाल, मग ती किती वेळ मांजर तिथं ठेवली आहे? मग मांजर किती वयाची आहे? छोटं पिल्लू आहे का मोठी मांजर आहे?
खोकं किती मोठं आहे, त्याच्यात ऑक्सिजन किती आहे, अशा वेगवेगळे तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडणार आणि मग त्याच्यावरती आम्ही उत्तर देऊ शकतो. पण खात्रीने आम्ही काही सांगू शकत नाही, की मांजर जिवंत आहे का मेलेली आहे. एकच व्यक्ती सांगू शकते किंवा एकच जी आहे गोष्ट तीच सांगू शकते मांजर जिवंत आहे का मेली आहे, ती म्हणजे स्वतः मांजर. आपण फक्त शक्यता सांगू शकतो. कारण मांजर आणि मी बघणारा ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मांजरीला विचार करावा लागत नाही, मी जिवंत आहे का मेली आहे. मांजर म्हणते मलाच माहिती असणार की मी जिवंत आहे का मेली. जोपर्यंत परमेश्वर आणि मी हे अंतर राहणार आहे, तोपर्यंत मनामध्ये भीती कायम राहणार आहे. आणि मी त्या भगवंताची जी काही सेवा उपासना करतोय, चरित्र वाचतोय, स्तोत्र म्हणतोय, मंत्र म्हणतोय, जे मी काही त्याचं सगळी पूजा अर्चा करतोय, ती त्याच्यापर्यंत पोहोचतीये का नाही? मला माहित नाही. आणि म्हणून तो माझ्यावरती कृपा करेल का नाही, याच्याविषयी माझ्या मनामध्ये भीती असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा मला हे कळेल, वसई अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, की अरे ही स्वामी शक्ती बाहेर नाहीये, ही माझ्यामध्येच आहे. मग जर माझ्यामध्ये असलेली स्वामी शक्ती मला ओळखता आली, तर मी ठरवू शकतो मी केलेली सेवा पोचतीये का नाही पोचते. आणि म्हणून ही अंतरी वसलेली स्वामी शक्ती शोधण्याकडे आपला कल असला पाहिजे. आणि ज्यावेळेला ही आतमधली स्वामी शक्ती कळते, त्यावेळेला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी स्वामी शक्तीच दिसते. आणि त्यावेळेला भीतीचा लय होतो, भीती संपते आणि आयुष्यामध्ये फक्त आनंद राहतो, ज्याला सच्चित आनंद असं म्हणतात. कायमस्वरूपीचा आनंद, जो कधीही कोणी तुमच्याकडनं हिरावून घेऊ शकणार नाही. तुमच्याकडनं पैसे हिरावून घेतील, तुमचं आरोग्य हिरावून घेतील, तुमचं सगळं हिरावून घेतील, पण तो तुमच्याकडचा जो आनंद आहे, जे तुम्हाला कळलंय की अरे हा परमात्मा तर माझ्याच मध्ये आहे, माझ्याकडेच आहे, बाहेर नाहीच आहे, ते मात्र तुमच्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि हे आपल्याला समजावं, यासाठी गुरुचरित्र आहे, यासाठी स्वामी चरित्र आहे, यासाठी तारक मंत्र आहे, यासाठी आरत्या आहेत. गणपती अथर्वशीर्ष जे आहे, त्याला अथर्वशीर्ष का म्हटलंय? कारण ते सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे कधीही बदलणार नाही. त्याच्यामधला एक शब्द आहे तत्वमसी. तत्वमसी म्हणजे तूच तो आहे. माणूस ज्यावेळेला जन्माला येतो, त्यावेळेला जन्माला आल्यानंतर डॉक्टर जो आहे तो पहिलं काम त्याला रडवण्याचं करतो. हे रडवण्याचा सुरामध्ये तो जो आत्मा आहे, त्या देहामध्ये असणारा, या आत्म्याला जाणीव होते, की आपण या पृथ्वी तलावरती या मर्त्य लोकामध्ये जन्म घेतलाय. आणि ती जी किंकाळी तो पहिली टाकतो, जे रडण्याचा सूर लावतो, तो सूर जो आहे तो त्यातनं प्रश्न विचारतो, को हम, मी कोण आहे? आणि मृत्यूपर्यंत त्याला हे शोधायचं आहे, तत्वमसी, तू तोच आहेस. अथर्वशीर्ष जर आपण व्यवस्थित वाचलं, तर ह्या अथर्वशीर्षाच्या प्रत्येक श्लोकागणिक आपल्याला सांगितलेलं आहे, तू तोच आहेस. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. ज्यावेळेला तुला हे कळेल की अरे तूच आहेस, तुला बाहेर कुठं जायची गरजच नाही, त्यावेळेला तुझ्यासाठी या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. मग तू जे म्हणशील ते तुला प्राप्त होत राहील. आपण ज्याला म्हणतो की ज्याची श्रद्धा असेल त्याला ते मिळेल. हे श्रद्धा म्हणजे काय? बिलीव्स, विश्वास. हा विश्वास कुठे आहे? बाहेर नाहीये विश्वास, आतमध्ये आहे विश्वास. तुमच्याच मनाने तुमच्या आतमध्ये विश्वास निर्माण केलाय की येस, मी हे गुरुचरित्र वाचलंय ना, तर मला 100% माझा प्रश्न जो आहे तो दूर होणार आहे. हा विश्वास जेवढा दृढ असेल, आपलं मन आपल्याशी गेम खेळलं. एक मन आपलं पूर्ण ठाम असतं. आता गुरुचरित्र वाचणार आहे ना, 100% माझं दुःख दूर होणारच. लगेच कोणतरी आजूबाजूने येणार, "अरे काय तुझा केवढा मोठा प्रश्न आहे, काय तुझं बरं होणार नाही वाटतं." लगेच आतलंच मन परत विरत, "काय गुरुचरित्र वाचून पण होईल का नाही माहित नाही, किती वाचायला लागतील मला गुरु." झालं, द्विधा मनस्थिती आली. 2 गोष्टी झाल्या. मांजर जिवंत आहे की मेलेलं आहे? आता सांगणं अवघड होईल. कारण आता इथे ड्युअॅलिटी आली आहे. 2 भाग आलेले आहेत. जोपर्यंत एक होतं, गुरुचरित्र वाचणार माझं दुःख दूर होणार. एक आहे तोपर्यंत 100% तुमचं काम होणार. ज्यावेळेला 2 झालं त्याचं, तुमचंच मन आता दुसरा पण विचार करायला लागले, की अरे होईल का? एकामध्ये होईल का 7 करावे लागतील का 3 करावे लागतील? या वर्षी होईल का पुढच्या वर्षी होईल? सकाळी होईल का रात्री होईल? जेवढे मनामध्ये संभ्रम निर्माण जास्ती होणार, तेवढं कामाला डिले होत राहणार. एखादा म्हणतो, "अरे मी आता" बघा एखादा नवखा व्यक्ती असतो, जो अनेक ठिकाणी हिंडून आला, जसं ह्या मुलाचं उदाहरण आहे. हे अध्याय का महत्वाचा आहे?
तो जो छोटासा मुलगा आहे 8 वर्षाचा, ऑलरेडी सगळीकडनं वैतागलेला आहे. सगळ्या प्रकारे प्रयत्न करून झालेत. त्याच्या तिथल्या गावातल्या लोकांनी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला, जमलं नाही. मग त्याची मुंज करण्यात आली, व्रतबंध करण्यात आला, तरीही त्याला जमलं नाही. सगळीकडनं दूषणं मिळाल्यानंतर तो देवीकडे आला. तिथं उपाशी राहिला. 3 दिवस त्याने अनुष्ठान केलं. काही फायदा झाला नाही. जीभ कापली. देवीने सांगितलं, "अरे माझ्याकडे येऊ नको. तू एक काम कर. तिथे एक यतिराज आहेत. तू त्यांच्याकडे जा. ते तुझं काम करतील." आता त्याच्या डोक्यात एवढंच आहे. देवीने सांगितलंय तिथे गेल्यानंतर तुझं काम होणार. त्यांनी कसलाही मागचा पुढचा विचार केला नाही. प्रतिप्रश्न केलेला नाही. देवी कशावरनं? तू करू नाही शकत, तो तिथला माणूस काय करेल? माझा नाही विश्वास. असं नाही म्हणलेलं. ड्युॲलिटी नाहीये. एकच आहे विचार. येस, तो करणार आहे आणि त्या वेगाने मग तो धावत पळत सुटला. त्या नदीवरनं, त्या पात्रावरनं सुद्धा तो पळत गेला आणि पलीकडे गेला. महाराजांना चरण ठेवले. त्या क्षणी त्याला ज्ञान झालेलं आहे. कारण एकच आहे. त्याच्या डोक्यामध्ये, मनामध्ये दुसरा विचारच नाही, काम होईल का? येस, होणारच. मी प्रयत्न करतोय सांगण्याचा, समजतंय का बघा. तुमचा स्वामींवर असलेला विश्वास हा बाहेर नाहीये, तुमच्या अंतर्मनामध्ये. तुमच्या एखाद्या व्यक्तीचा स्वामींवर असलेला अविश्वास बाहेर नाहीये, आतमध्ये आहे. तो आतला आवाज जो आहे तो आपल्याला सांगतो या फोटोत महाराज आहेत का नाहीये. एक ज्याची स्वामींवर श्रद्धा आहे, त्याच्या मनामध्ये विश्वास आहे की येस स्वामी आहेत, त्याला स्वामींचा कुठेही फोटो दिसला, अगदी गाडीवरती एखादा लावलेला स्टिकर असेल, तरी सुद्धा तो म्हणतो हे बघा स्वामी आहेत. कारण त्याचा आतला विश्वास तो त्याला सांगत असतो. एखाद्याची स्वामींवर श्रद्धा नाही, त्याला तुम्ही अगदी कुठल्याही स्वामींच्या मंदिरात जरी नेलं तरी तो ती मूर्ती बघून पण म्हणणार, हेट, ही तर दगडाची मूर्ती, ही तर धातूची मूर्ती, स्वामी कुठे? स्वामी बिचारे ते दगडात नाही, स्वामी त्या मूर्तीत नाही, स्वामी त्या फोटोत नाही, स्वामी तर तुझ्या आतमध्येच आहेत. तुला ठरवायचंय की स्वामी आहेत किंवा नाही आहेत. भाव तेथे देव. तुझ्या मनात जर तो भाव असेल तर दगडात सुद्धा देव आहे. तुझ्या मनात जर भाव नसेल, मूर्तीतही देव नाही. सो विश्वास हा आतमध्ये आहे. श्रद्धा ज्याला आपण म्हणतो, ही श्रद्धा आतमध्ये आहे आणि ज्याची ही श्रद्धा स्ट्रॉंग आहे, विचार मनातला पक्का आहे, येस माझं काम होणारच आहे. गुरुचरित्र ऐकतोय ना मी, झालं माझं काम. एवढं महाराज सांगतायत, तत्काळ मी तुम्हाला फळ देतो, मी कृपेचा सागर आहे आणि हे ते आहे, मी स्मर्तुर्गामी आहे, एवढं सांगतात, मग माझं काम होणारच. कोणी जगातलं कितीही तुम्हाला ओरडून सांगू दे, तुझं काम होणारच नाही, ऐकूच नका त्याचं. ऐकूच नका. त्याला सांगा, अरे तुला काय माहिती, माझं काम होणारच आहे, बस एवढंच म्हणा. तो म्हणेल कसं होणार, मला नाही माहित, माझं काम होणारच आहे. जोपर्यंत तुमचं आतलं मन आत्मविश्वासपूर्वक होत नाही, तोपर्यंत महाराजही काम करत नाहीत. म्हणून आपल्याला जे वाटतं की माझं काम व्हायला किती वेळ लागेल, आपल्यावरती अवलंबून आहे. तुमचं मन ज्यावेळेला एकनिष्ठ होईल, येस मी हे करतोय ना, हे होणार, झालंच हे. मनामध्ये एकदाही आता हे तुमच्या मनात काय चाललं हे तुमच्या व्यतिरिक्त कोणी सांगणार? ती मांजर सांगू शकते जिवंत आहे का मी मेली आहे. बाहेरचा माणूस अंदाज बांधू शकतो. तुम्ही डोळे बंद केलेत, हातात जपमाळ धरलीये, अरे वाह काय छान सेवा करतोय. हा बाहेरचा माणूस फक्त अंदाज बांधू शकतो. तुम्हीच एकमेव स्वतःला सांगू शकता, मी मनापासून सेवा करते का माझ्या मनामध्ये संभ्रम चालू आहे, मनामध्ये अनेक हजारो विचारांचं आंदोलन चालू आहे. हे फक्त तुम्हीच सांगू शकता. तिसरा व्यक्ती कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे बरेच वेळेला, परवा पण कोणतरी ताईंनी विचारलं की त्यांचा मुलगा असा त्यांना म्हणला, तुम्ही एवढी देवाची सेवा करता, एवढी महाराजांची सेवा करता, मग असे का प्रश्न? आपल्याच मनाला आतमध्ये विचारायचे, असे का प्रश्न? वेन यू ऍक्सेप्टेड, तुम्ही हे जेव्हा गृहीत धरून चालता की हे माझ्या कर्माचे भोग आहेत, भोगायचे, मी आपली सेवा करत राहते, हे जोपर्यंत ऍक्सेप्ट करणार नाही, तुमच्या मनाने दृढ विश्वास धरलेला आहे ना, हे कर्माचे भोग आहेत, कशाला पाहिजे, ह्यातनं सुटका कशाला पाहिजे आपल्याला, भोग आहे, भोगूया आपण. बघा, प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. एक जो आहे ज्याला फक्त हे जीवन, जे डोळ्यांनी दिसणारं जीवन आहे, तेच खरं धरून चाललेलं आहे, तो म्हणेल मला ह्यातनं सुटका मिळायला पाहिजे. तो धडपडेल, या डॉक्टरकडे नाही त्या डॉक्टरकडे जा, याच्याकडे नाही या बुवाकडे जा, कुठं तरी जा, पण ह्यातनं मला सुटका पाहिजे. एखादा म्हणेल कशाला पाहिजे हे सगळं, जाऊन दे ना, जे आहे ते आहे, मला फक्त महाराज मिळतात, मी सुखी आहे, मला काही फरक पडत नाही, मला आजार झालाय का, मला ताप आलाय का, सर्दी आली का, आणखीन काय झालं, मला काही फरक पडत नाही. आणि खरंच त्याला फरक पडत नाही. लोक त्याला म्हणतात, अरे तुला एवढा आजारी आहेस तू आणि तुला एवढी ताकद येते कुठनं? ती ताकद आतमध्ये आहे. त्यांनी ठरवलेलं आहे की मला काहीच झालेलं नाही, माझे महाराज माझ्यासोबत असताना मला काहीच होऊ शकत नाही, हे त्यांनी ठरवलंय. त्यामुळे व्याधी शरीरापुरतेच राहते, त्याला ताकद आतून येते. कारण वसई अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, त्याला कळलेलं असतं महाराज तर इथंच आहेत, तेच मला ताकद देत आहेत.
असं अनेक सेवेकऱ्यांच्या बाबतीत घडतं. मग हे का घडतं हे शिकणं म्हणजे गुरुचरित्र आहे. कळलं असावं असा मी अंदाज बांधतो. ही स्वामी शक्ती आपल्यामध्ये आहे. एकनिष्ठ भक्ताला महाराज ज्ञान द्यायला वेळ लावत नाहीत. आता जे एक त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, नये विद्या याची कारण काय करू म्हणत असे. की मी मागच्या जन्मांमध्ये जे काही मला ज्ञान होतं ते ज्ञान मी कोणाला दिलं नाही आणि म्हणून मी या जन्मामध्ये दुःखातून हे सगळं सांगितलेलं आहे तो साक्षात परमेश्वर आहे. त्यामुळे ह्याच्यावरती नो आर्ग्युमेंट, नो ऑब्जेक्शन कुठलीच नाही. ज्याला पटतं त्यांनी घ्यावं, नाही पटतं त्यांनी सोडून द्यावं. अशा प्रकारे प्रत्येक आपल्या कर्माचा हिशोब हा वैयक्तिक आपल्याला भोगावा लागतो. चांगलं केलं, चांगलं भोगायचं. वाईट केलं, वाईट भोगायचं. ज्या गोष्टींची आज आपल्याला इच्छा होतीये, की ह्याच्यावरती मला सत्ता प्राप्त करायची, याच्यापेक्षा मला मोठं व्हायचंय. दुसऱ्याची रेख खोडत बसण्यात ज्याला इंटरेस्ट आहे, त्यांनी जरूर खोडावं. पुढच्या जन्मात त्याला तेच काम करत राहावं लागणार आहे. सतत त्याच्या पापांची फळं जी आहेत, ती त्याला भोगावे लागणार आहेत. याच्या पुढचा जो काही महत्त्वाचा भाग होता, तो मुद्दामून वाचला नाही. कारण त्याच्यातनं भीती निर्माण होईल आणि भीती उत्पन्न करणं हे आपलं काम नव्हे. परंतु ह्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब इथेच करावा लागतो. मर्त्य लोकाशिवाय दुसरीकडे कुठेही मोक्ष नाही. म्हणून भागवत जर आपण वाचलेलं आहे, त्यात भागवतातही हा उल्लेख आहे, की खूप पुण्य केलं तरी तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्ग प्राप्तीमध्ये सगळ्या पुण्याचा उपभोग घेतल्यानंतर पुन्हा मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागतो. इथे पुन्हा मोक्षासाठी धडपड करावी लागते आणि मोक्ष प्राप्तीपर्यंत तुम्हाला हे जन्म चालूच ठेवावे लागतात. म्हणून स्वर्ग हे अंतिम सत्य नाही आणि म्हणून मोक्षप्राप्ती म्हणजेच महाराजांचं होणं हेच आपलं अंतिम उद्दिष्ट असावं असे आपले सगळेच धर्मग्रंथ आपल्याला आणि ह्या गुरुचरित्रासहित महाराज प्रत्येक वेळेला आपल्याला हेच सांगतायत की ही अंतरी वसलेली जी शक्ती आहे त्याचा तू हो. तू स्वतंत्र जर राहिलास तर मनामध्ये भीती कायम राहील आणि स्वामी महाराज जे म्हणले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मी म्हणजे आपण स्वतः नव्हे. आपण स्वतः ज्या वेळेला संपतो तो उरतो तो म्हणजे मी आहे. आणि तिथे असतात स्वामी. स्वामी हे रूप जे आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसतं, हे रूप नसून ही शक्ती आहे. स्वामी महाराज अनेक रूपांमध्ये आपल्याला दिसतात. अनेक त्यांनी सिद्धयोगी घडवले. प्रत्येक माध्यमातून महाराजांनी मोठं कार्य केलंय. परमपूज्य गुरुमाऊलींच्या रूपात आज कार्य करतायत. ह्याच्या अगोदर अनेक रूपातनं काम केलेलं आहे. हे कार्य परमेश्वराचं अथांग चालूच राहणार आहे. अनंत कार्य आहे. हे न थांबणार आहे. आपण त्या गंगेतून स्वतःचा उद्धार करून घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हा आपला प्रश्न आहे. आणि म्हणून सद्गुरू दादासाहेब नेहमी म्हणायचे, की महाराज तुमच्या सोबत राहिलेल्यांना सुद्धा तुम्ही समजले नाहीत. किंवा दादांनी त्यांच्या ग्रंथांमध्येही सांगितलेलं आहे सद्गुरू मोरे दादांनी, की आम्ही इथे का आलो? आम्ही हे सगळं का करतोय? हे आमच्या सोबत राहणाऱ्यांना सुद्धा कळलं नाही. आणि म्हणून आपण ज्या गुरुमाऊलींच्या सान्निध्यात आहोत, जी शक्ती आपल्या सोबत आहे, जी शक्ती आपल्यावरती कृपा करते आहे, त्या शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा. मानवी देह जरी धरिसी तरी नससी देह हाची संदेह. जर त्याला माणसा स्वरूप आपण पाहिलं तर माणसाला असणारे चांगले वाईट गुण जे आहेत ते आपण सगळे पाहत राहणार आहोत आणि त्याच्यातच गुरफटत जाणार आहोत. जोपर्यंत त्या शक्तीला आपण पाहू शकणार नाही तोपर्यंत आपलं कल्याण हे अशक्य आहे. म्हणून गुरुमाऊलींची कृपा आपल्या सगळ्यांवर समान असते. आपण घेण्यास पात्र व्हावं एवढीच प्रामाणिक इच्छा गुरुमाऊलींची असते. कारण ते कोणावरती दुजाभाव करत नाहीत. कोण किती ज्येष्ठ आहे, कोण किती कनिष्ठ आहे, कोण कधी सेवा करतो आहे, किती सेवा करतोय या गोष्टींचं त्यांना काहीही घेणं देणं नाही. त्यांची म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती सगळ्यांना समान असते. तुम्ही किती लाईट वापरायचे, तुम्ही किती कनेक्शन घ्यायचे, तुम्ही किती पॉइंट काढायचे, तुमची कॅपॅसिटी ओळखायची. लाईट बिल किती भरू शकता तेवढे पॉइंट्स घ्या. एमएससीबी तुम्हाला म्हणते का किती पॉइंट काढा, एवढेच पॉइंट काढायचे, याच्यावरती काढायचे नाही असं म्हणते का? अजिबात नाही. पाहिजे तेवढं वापरू शकता. बिल भरायची पात्रता ठेवा. गुरुमाऊलींचं व्हायचंय, महाराजांचं व्हायचंय 100% होऊ शकतात. त्यासाठी पात्रता सिद्ध करा एवढंच त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सगळ्यांवरती समान कृपा करणारे असे सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. आपली पूर्वपुण्याई थोर म्हणून आपण या महाराजांच्या मार्गात आहोत. कुठेतरी 4 चांगल्या गोष्टी कुठल्या तरी जन्मात केल्या असतील म्हणून हे गुरुचरित्र आपल्याकडनं वाचलं गेलं. या 4 ज्ञानाच्या गोष्टी आपल्या कानावरती पडतात. पण फक्त ज्ञान कानावरती पडल्याने ते आत्मसात होत नाही. याचे 3 प्रकार जे आहेत हे ज्ञान वापरायचे. श्रवण, मनन, निधिध्यास हे 3 त्याचे मार्ग आहेत, स्टेप्स आहेत. या स्टेप्सनी लावावं लागतं. पहिला मार्ग श्रवण. सतत ऐकत राहा. ज्याला आपण पारायण करणं म्हणतो. सतत करत राहायचं.
कारण आज जे आपल्याला कळलेलं आहे, आपण जेव्हा पुन्हा तो ऑडिओ ऐकू, पुन्हा नव्यानेच कळलेलं असतं. आणखीन एखाद्या वर्षाने आपल्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथ झालेले असतात. 1 वर्षानंतर पुन्हा तोच अध्याय ऐकल्यानंतर आपल्याला, "अरे, हे तर मी ऐकलंच नव्हतं. मला आज नवीन कळलं." हे गुरुचरित्र अथांग सागर आहे, अमृत आहे. आपण जेवढं घेऊ, तेवढं ते आणखीन आपल्याला देत राहणार आहे. त्यामुळे सतत ह्याचं श्रवण करत राहणं, हा पहिली स्टेप आपली ह्या ज्ञान आत्मसात करण्याची. दुसरी स्टेप आहे मनन. जे आपण ऐकलं आहे, ते त्याचं चिंतन मनामध्ये करायचं. आपल्या लाईफशी ते कनेक्ट करायचं. आपल्या आयुष्याशी जोडायचं. आपण कुठे कमी पडतोय, आपण कुठे चांगलं करतोय, ह्या गोष्टींचं चिंतन करून जे चांगलं करतोय त्याच्यामध्ये आणखीन वाढ करायची. जे चुकीचं करत असेल त्याच्यामध्ये कमी आणायची आणि चांगल्याची वाढ करत राहायची. हे मनन सतत राहिलं पाहिजे. आणि तिसरी स्टेप निदिध्यास. म्हणजे जी गोष्ट आता तुम्हाला कळली आहे, की ही माझी चुकती आणि ही माझी बरोबर आहे. तर जे बरोबर आहे ते जास्तीत जास्त करण्याचा सतत प्रयत्न करणं किंवा त्याला म्हणायचं ध्यानधारणा. त्या गोष्टींवरती फोकस करणं म्हणजे निधिध्यास. ज्यावेळेला ह्या 3 प्रोसेस होतात, कारण प्रत्येक कृती ही मनामध्ये आधी होते. मनात आलेला विचार मग हा शब्दांच्या वाटे बाहेर पडतो आणि शब्दांच्या वाटे बाहेर पडल्यानंतर शरीराच्या माध्यमातून कृती घडते. म्हणून आपण दरवेळेला जे पाहतो, अगदी आता येणाऱ्या आगामी सप्ताहामध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी ज्यावेळेला प्रायश्चित्त आहुत्या दिल्या जातात, त्यावेळेला जे याज्ञिकी असतील त्यांना ही गोष्ट कळेल किंवा ज्यांना माहिती असेल, कायिक, मानसिक, वाचिक झालेले दोषांप्रित्यर्थ त्या ठिकाणी आहुती दिली जाते, की आमच्याकडनं शरीराद्वारे, विचारांच्याद्वारे म्हणजे मनाद्वारे आणि शब्दांच्याद्वारे ज्या काही चुका झाल्या असतील, तर त्याची प्रायश्चित्तासाठी आम्ही या देवतांना आहुत्या देत आहोत. तर जे काही पाप किंवा पुण्य घडतं, ह्या 3च माध्यमातनं घडतं. मनाद्वारे, शब्दाद्वारे आणि शरीराद्वारे. शरीर डायरेक्ट इन्व्हॉल्व होत नाही. त्याचे नेक्स्ट लेव्हल आहे. म्हणजे आपण मनाने आधी विचार करतो. समोर तुमच्या ग्लास आहे. तुम्हाला पाणी प्यायची इच्छा होते आणि मग तुम्ही पाण्याच्या ग्लासकडे जाता. पाण्याच्या ग्लासकडे गेल्यानंतर तो ग्लास जो आहे तो उचलायचा आहे, हाही विचार पहिले मनात येतो. मग कृती घडते आणि मग तुम्ही पाणी पिता. त्यामुळे पाणी पिणं ही लास्ट स्टेप आहे. आधी विचार केला जातो. त्यामुळे मनातून आलेल्या विचारांकडे जास्ती लक्ष देऊन, त्याप्रकारे आपल्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडतायत, कोणाला राग भरतोय आपण, कोणाविषयी वाईट चिंता करतोय आणि वाईट त्याला काहीतरी त्याच्याविषयी गॉसिप करतोय आणि शरीराद्वारे कोणाला तरी त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. त्या प्रत्येक गोष्टींचं निरीक्षण करून योग्य गोष्टींवरती फोकस ठेवून ते काम करणं म्हणजे निधिध्यास. त्यामुळे नुसतं ऐकल्याने आयुष्यात बदल घडत नाही. ऐकल्यानंतर नेक्स्ट स्टेपवर ते जायला पाहिजे. त्याचं मनन मनामध्ये केलं पाहिजे, की काय हे नेमकं सांगितलंय महाराजांनी. माझ्या आयुष्यामध्ये ते कसं मला उतरवायचं आहे. प्रत्येकाला हे वेगवेगळं आहे. त्याचा साचा वेगवेगळा आहे. एकच पाणी वेगवेगळ्या भांड्यात गेलं की त्याचा आकार बदलतो. पाणी तेच आहे. भांड्यामुळे आकार बदलतो. त्यामुळे हे ज्ञान सगळ्यांना समान आहे. आपलं भांडं कसं आहे याच्यावरती आपल्याला काय कळणार आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांचंच आयुष्य गुरुचरित्र वाचल्याने बदलेल का? अजिबात नाही बदलणार. पण काही जणांचं बदलेल का? हो, 100% बदलू शकतं. जो त्याच्यावरती मनन करेल, विचार करेल आणि तशी कृतीही करेल, त्याचं आयुष्य 100% बदलेल. असं हे गुरुचरित्र अथांग आहे. कितीही सांगितलं याच्यावरती तरी कमीच पडेल. आजचं आपण एक स्तोत्र आपण जे म्हणणार आहोत, अतिशय सुंदर स्तोत्र आहे. मंत्रमुग्ध होऊन आपल्याला ते ऐकायचं आहे. हे स्तोत्र ह्यासाठी आहे, आपण खूप साऱ्या गोष्टी नकळत किंवा जाणतेपणाने खूप चुका करत असतो. अगणित चुका आपल्याकडनं होत असतात. आपल्याला माहिती असून सुद्धा आपल्याकडनं नित्यसेवा होत नाही. आपल्याला माहिती असून सुद्धा आपल्याकडनं नामस्मरण घडत नाही. अनाहूतपणे आपल्याकडनं कोणाला तरी वाईट शब्द बोललेला असतो. आपल्याला आज मनुष्य जन्म आहे हे माहिती असून सुद्धा त्या आत्मज्ञानाची आपल्याला ओढ वाटत नाही. असे कितीतरी अगणित पापं आपल्याकडनं घडत असतात आणि म्हणून ह्या सगळ्या पापातून आपल्याला कोण मुक्त करू शकतं? एकमेव श्री दत्त महाराज आहेत, की ज्यांचं कार्यच हे भक्तांचा उद्धार करणं. आपण या अध्यायात बघितलं, की भक्तांचा उद्धार करण्यासाठीच महाराज वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत आणि म्हणूनच आज ते आपल्या घरी आलेले आहेत. त्यामुळे महाराजांकडेच ही क्षमा मागायची आहे, की महाराज आमच्याकडनं हे नाही, आम्हाला तेवढं नाही जमलं. तुमचं नामस्मरण जमलं नाही. चांगलं वागणं जमलं नाही. आमचे आचार अतिशय वाईट आहेत. आम्ही लोकांशी चांगलं सुद्धा बोलत नाही. पण तरी सुद्धा तुम्हीच कृपाळू आहात. कृपेचा सागर आहात आणि तुम्हीच आम्हाला नक्की क्षमा करावी. अशा आविर्भावातून, अशा भावनेतून आपल्याला या महाराजांना हे स्तोत्र म्हणायचं आहे. अपराध क्षमा स्तोत्र असं ह्या स्तोत्राचं नाव आहे. ग्रुपवरती आलेलं असेल मला ते. एक मिनिट. ग्रुपवरती मे बी आलेलं नाहीये.
स्तोत्र पाठवलेला आहे. अर्ध्या मिनिटात आपण सुरुवात करूया. नाही म्हणलं तरी चालेल, म्हणलं तरी चालेल. शांत चित्ताने मनापासून महाराजांचं फक्त स्मरण करायचं. स्तोत्र म्हणल्यानंतर आपण त्याचा थोडक्यात जो काही मला कळलाय अर्थ तेवढा मी थोडक्यामध्ये अवघड आहे हे स्तोत्र. श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी ते रचलेलं आहे. महाराजांची क्षमा मागण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला कितपत जमेल माहिती नाही, पण महाराज आपल्या सगळ्यांवरती क्षमाशील व्हावेत, कृपाशील व्हावे अशी या ठिकाणी मी मनोकामना व्यक्त करतो. रसज्ञावशातारकं स्वादुलभ्यं गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त वियोन्यन्नन्तरे दैवदार्ढ्यादिभोब्रा गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त मया मातृगर्भे स्थिते प्राप्तकष्टात् गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त मया मातृगर्भस्थिते गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त मया जातमात्रेण सम्मोहितेन गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त मया यौवने ज्ञानतो भोगतोषादत् गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त मया स्थाविरे निग्रह सर्वेन्द्रियेण गृहीतं कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त ऋषिकेशमेवाग्मनः कायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त स्मृतो ध्यात आवाहितोऽस्यर्चितो वा न गीतः स्तुतो वन्दितो वा न जप्तः क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त दयाब्धिर्भर्वाग्मन् ससागाशमातृभवत्यातु भर्वान् मे शरण्यः यथालम्बनं ब्रूहि भूनिं श्रुतां घिरेति
प्रार्थितं दत्तशिष्येण सारं क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम् अपराध क्षमा स्तोत्रम संपूर्ण. अशा प्रकारे फार सुंदररित्या महाराजांची केलेली विनवणी आहे की महाराज कृपया करून तुम्ही आम्हाला क्षमा करा. हे दत्तगुरु, हे प्रभू, माझ्याकडनं तुझं नामस्मरण कधी घडलं नाही. मी कुठल्या अनेक जन्मांमध्ये कुठल्या रूपात असेल, मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये असताना माझ्याच कष्टामध्ये इतका गढून गेलो होतो की तुझं स्मरण करण्याचं सुद्धा मला आठवण राहिली नाही. तेव्हा हे प्रभू, तू मला कृपा कर आणि मला क्षमा कर. आणि मला ही नक्की खात्री आहे की तू माझ्यावरती मला क्षमा करशील. माझ्याकडनं अनावधानाने तुझे शरीराने, मनाने, वाचेने अनेक प्रकारचे अपराध घडलेले आहेत. मी वासनेमध्ये इतके गढून गेलेले आहेत, माझ्या इच्छा, आकांक्षा, दुःख याच्यातच अडकून गेलो आणि तुझं नाव घ्यायचंच विसरून गेलो. तेव्हा हे परमेश्वरा, हे दत्तगुरु, तू मला क्षमा करशील अशी मी खात्री बाळगतो आणि मी तुझी क्षमा मागतो. माझी ही जी याचना आहे, मी जी ही विनवणी करतोय, ती नक्कीच सफळ होईल याची मला खात्री वाटते, कारण तू साक्षात दत्तगुरु आहेस. हे दयासागरा, हे दत्तगुरु, तू सर्वज्ञ आहेस, तूच माझा निर्माता आहेस, तूच मला निर्माण केलेला आहेस. आणि तरी सुद्धा मी माझ्या कर्त्यालाच विसरून गेलो आणि जे मला बाह्य दृष्टीनं जे माझ्या पंचेंद्रियांना दिसतं आहे त्याच्यात इतकं गुरफटून गेलो की तुझं नामस्मरण करायलाच मी विसरून गेलो, तुझी आठवण काढायलाच विसरून गेलो. तेव्हा हे दत्तगुरु, कृपा करून मला तू क्षमा कर आणि मला खात्री आहे की तू मला नक्की क्षमा करशील. हे दत्तप्रभो, हे दयागणा, तू माझ्यावरती कृपा कर, कारण तारुण्य यवनामध्ये आल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यामध्ये इतका रममाण झालो. आता मला त्याचं खूप वाईट वाटतं आहे की मी या सगळ्यामध्ये तुझी आठवण काढायचंच विसरून गेलो. म्हणून माझ्याकडून झालेल्या सर्व चुकांना मी तुझ्याकडे क्षमा मागतो आणि मला खात्री आहे की तू मला नक्की ह्याच्यातून माफ करशील. अशा प्रकारे प्रत्येक क्षणी आपण ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांचं प्रायश्चित्त महाराजांकडे मागून महाराजांना विनवणी केली जाते की महाराज, आम्ही पामर आहोत, अज्ञानी आहोत, आमच्यावरती कृपा करा, आम्ही अडाणी आहोत, आम्ही तुम्हालाच विसरून गेलो. या सगळ्या प्रपंचातल्या गोष्टींमध्ये इतके गुरफटलो की आम्हाला लक्षातच आलं नाही की तुम्ही आमचे कर्ते आहात, तुम्ही आम्हाला जन्माला घातले आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तेव्हा हे दत्तगुरु, हे स्वामी महाराज, आम्हाला क्षमा करा आणि मी खात्री बाळगतो की तुम्ही आम्हाला नक्की क्षमा कराल. अशा प्रकारचे अतिशय सुंदर असं स्तोत्र जे आहे, भावपूर्ण शब्दांमध्ये आणि ते अतिशय भावपूर्ण रीतीने श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी रचलेलं हे दत्त महाराजांसाठी असलेलं स्तोत्र आपण आज या ठिकाणी पाहिलं. अशा प्रकारे आजचा हा 17वा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने